जाणवलं की पावलं आहेत ना अशी त्या गुफेकडे चालली, सुकलेल्या पानांमधला आवाज येत होता म्हणून तिथं ती गेली. जशी ती आत गेली तसं तिच्यासमोर एक आकृती सावली उभा राहिली. हे बघून ही जोरात किंचाळली. तर ती सावली आता आहे ना, ती सावली नव्हती, ती आता हिच्याशी बोलत होती. म्हणजे ती शाडो तर दिसतोय पण आवाज येतोय. तर ते तिला बोलले की बाळ घाबरू नको, ओरडू नको, मी तुला काय नाही करणार. मी वर्ष भटक मी मदत मागण्यासाठी, पण कोणी दार उघडून माझी मदत करत नाही. तर आता हे ऐकून ती बोलली तुम्ही कोण आहे. मग ती जी आकृती होती तिने तिचं रूप दाखवलं. बघते तर काय, तो एक साधू होता. त्याच्या अंगावर कपडा नव्हता, खाली असं भगवं वस्त्र होतं. ती बोलली की तुम्ही कोण आहात. तर त्यांनी त्याचा इतिहास सांगितला की भरपूर वर्षापूर्वी मी इथं तपश्चर्या करता करता माझा जीव गेला होता, पण मला सिद्ध्या प्राप्त होणार होत्या आणि मी त्याच्या जवळच होतो. पण मला अचानक साप चावल्यामुळं